राधे राधे, कसे आहात सगळे? आता दिवाळी वगैरे ते सगळी झालेलीच आहे. आता तेव्हापासून गोड काही एवढं खाण्यामध्ये आलंच नव्हतं. सासूबाईंची इच्छा झाली ती काहीतरी गोड खायचं, मग काय लगेच बालुशाही त्यांनी करायला की सासूबाईच्या हातची बालुशाही म्हणजे एकच नंबर. खूप छान करतात त्या. बालुशाहीच म्हणजे काय, सगळे पदार्थ त्या खूपच चांगले करतात. त्यांच्याकडूनच मी करायला शिकले. आता काय दुपारच्या कामासाठी निवांतपणे बसले होते. मला जायचं होतं जेवायला. आमच्या नणंदबाईच्या घरी होतं जेवण. आता जेवणाचा कार्यक्रम तर मला वाटलं की सगळं रेडी झालं असतं, पण कसलं काय, नणंदबाई मस्त पालक पनीरची भाजी माझ्या नावाची करायची ठेवून दिली. आता मला म्हणते तुझ्या हातची भाजी होती, मग काही विषय आहे का? त्यांनाही मी गोड गोड बोलून कामाला लावलं. इकडं ताई पोळ्या शेकत होत्या, पोळ्या वगैरे करणं सुरू होतं आणि मी इकडं पनीरची भाजी करायला लागली. गप्पा गोष्टी करता करता स्वयंपाक कधी झाला आम्हालाही नाही समजलं. आता हे बच्चा पार्टी मस्त जेवणाचा आनंद घेण्याच्या आतुरतेमध्ये होतं. जेवण कधी होतं आणि आम्हाला कधी वाटतात त्यांचा विचार सुरू होता. आता खाली गॅसवर पोळ्या आणि पनीरची भाजी सुरू करायला घेतली होती आणि सासूबाई आणि नणंदबाईवर गच्चीवर मस्तपैकी नॉनव्हेजची भाजी पण होत आहे. ते पुरुष मंडळींच्या मस्तपैकी गप्पा सुरू होत्या. तर भाजी वगैरे माझी रेडी झाली होती. लगेच सासूबाईंची भेट घेण्यासाठी टेरेसवर गेली होती. तर पाहू शकता सासूबाईंनी छानपैकी चुलीवर अशी गरमागरम चिकनची भाजी बनवली होती. आता आमचा मार्गशीर्ष होता म्हणून आम्ही नॉनव्हेज वगैरे काय मार्गशीर्षमध्ये खात नाही, त्यामुळं आमच्यासाठी पालक पनीर केलं होतं. पुरुष मंडळी छानपैकी जेवणाचा आनंद टेरेसवर उन्हामध्ये बसून घेत होते. त्यांचं जेवण वगैरे झालं की लगेच आमच्याही पोटामध्ये कावळे वळणं सुरू झाले होते. त्यांची पंगत वगैरे आवरलं की लगेच आम्ही बायकांनीही आमचं जेवायला वाढून घेतलं आणि जेवण सुरू केलं. असा होता कालचा दिवस. खूप छान वाटलं सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करत करत जेवण करताना. आणि खरंच आपल्या फॅमिलीसोबत आपण मित्रमैत्रिणीसोबत टाईम स्पेंड करतो, तो टाईम माहिती नाही पडत कसा निघून जातो कसा नाही. असा होता छोटासा ब्लॉग. नक्की लाईक करा. बाय, टाटा. सबस्क्राईब करायला विसरू नका.